मला देखील कोबीची भाजी आवडत नाही का? तर मटार घालून कोबीची भाजी अशा पद्धतीने बनवून पहा, नक्की आवडेल। त्यासाठी पहिल्यांदा कोबी मी उभा चिरून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने चिरून घेऊ शकता। कढईमध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची। यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला। नंतर मी थोडंसं लाल तिखट घालणार आहे, म्हणून हिरवी मिरची थोडीशी कमी वापरली। आता अद्रक लसूण टेचून घातले। अद्रकचं प्रमाण जास्त ठेवायचं। थोडंसं हिंग आणि त्यानंतर आपला फ्रोझन मटार जो आहे ना, तो टाकून घेतलेला आहे। आता फ्रोझन मटार वापरला तरी देखील मी तो 5 मिनिट शिजवून घेतलेला आहे पाण्यामध्ये। त्याने काय होतं की तो छान असा लागतो। आता झाकण ठेवून याला वाफ देऊन घ्यायची आहे, पण त्याआधी आपल्याला हळद पावडर आणि धणेपूड घालायची आहे। 1 चमचा धणेपूड टाकून घेतली आणि मिक्स करून ही छान वाफ देऊन घेतला आहे। आता त्यानंतर यामध्ये चिरलेला कोबी, चवीनुसार मीठ, 1 मोठा टोमॅटो उभा चिरून टाकलेला आहे मोठा मोठा, आणि लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर। झाकण ठेवून वाफेवर ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। टोमॅटो आणि मिठामुळे कोबीला पाणी सुटतं आणि त्यामध्येच कोबी शिजला जातो। त्यानंतर यामध्ये मॅजिक मसाला मॅगीचा तो टाकून घ्यायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, झाकण ठेवून गॅस बंद करून वाफ द्यायची आणि आपली भाजी तयार।